नुकताच रस्ते अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचं ब्रेन डेड झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलनं घेतला. या व्यक्तीच्या अवयवदानाने विविध रुग्णालयातील 9 जणांना अवयव दान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचं हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. ठाण्यातील हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर, ठाणे महापालिकेचे उपायुक्त महेश राजदेरकर आणि डॉक्टर आदी मंडळीही उपस्थित होते. 29 मार्च रोजी ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीचं रस्ते अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर मयत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्याच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला. यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हृदय, 2 किडनी, लिव्हर, पॅक्ट्रिया, कार्निया, बोन ब्राईज असे पार्ट डोनेट करण्यासाठी संकलित करण्यात आले. यामध्ये लिव्हरचे 2 पार्ट करण्यात आले. त्याला स्लिप लिव्हर असंही म्हटलं जातं. केईएम आणि अपोलो हॉस्पिटल येथे 2 ठिकाणी ते पाठवण्यात आलं. यात विशेष म्हणजे 9 वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात यश आले. हार्ट, लिव्हर आणि किडनी हे 24 तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अवयव रुग्णांना तातडीनं प्रत्यारोपण केल्याचं त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. ही सर्व प्रक्रिया 40 डॉक्टरांच्या टीमनं यशस्वीरित्या पार पडली. ब्रेन डेड बाबत डॉक्टरांनी सांगितलं की 100% ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर नातेवाईकांकडून स्वीकृती घेऊनच रुग्णाला मृत घोषित केलं जातं. यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्याच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. या अवयवदान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईएम नानावटी, सहिवेरा बोनबॅक येथे विविध अवयव पाठवण्यात आले होते. अवयवदानात सर्वाधिक मागणी किडनीला, ट्रान्सपोर्टला असून जवळजवळ 60 ते 70 हजार रुग्ण प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येत आहेत. लाखो पेशंट हे अवयवदानासाठी प्रतीक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरवण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते. महावीर जैन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार आणि सुविधा पुरवण्यात येत असल्याचं सांगितलं. रुग्णांच्या सेवेसाठी आपलं रुग्णालय सज्ज आहे. आपल्या डॉक्टरांच्या टीमकडून खूप चांगलं सहकार्य मिळत आहे. अवयवदान ही चळवळ असून ती अधिक वाढवण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जनतेनं येथे येऊन नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवयवदान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावेत असा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली. त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲब्सेंट आहेत. तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केला. त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की तुमचा रुग्ण ब्रेन डेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पॅन्क्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले